बघा काही माणसाच्या बोलण्यामध्ये काही चुका होत असतात. याचा अर्थ असा होत नाही की जाऊन नागरिकांकडनं कधी चूक झाली की बुद्धी पुरस्कार झाली असं म्हणणं उचित नाही आहे. बोलताना माणूस एखाद्या वेळेस बोलती वळते, एखाद्या वेळेस बोलता येत नाही, एखाद्या वेळेस शब्द सुचत नाही आणि हे रोज होतं असं नाहीये. आता इतकी दिवस आलेले अध्यक्ष आहेत, पहिल्या वेळेस त्यांच्याकडे या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही पूर्वकट आहे. महाराष्ट्राला बदनाम करायचा हा जो इश्यू केला जातो हा चुकीचा आहे. रिक्षावाल्यांना जसं मारतो तसं नागरिकांना मारलं पाहिजे का असं संजय राऊतांनी संजय राऊतांच्या बाबतीत बोलणंच उचित नाही आहे. आता सध्या ते भरकटलेला माणूस कसा असतो तसा त्यांचा आत्मा भरकटतोय. राज ठाकरे म्हणतात की मराठीला एक प्रकारे सरकार अशा पद्धतीने वाचन करून नागरिकांनी. हे बघा, मी आता तेच सांगितलं तुम्हाला, बोलताना माणसाने कधीतरी चूक होऊ शकते. आता आम्ही कधी कधी व्यासपीठात आमच्याकडनं एखाद्या शब्द चुकतो, त्याचा अर्थ असा होत नाही की कोणत्या भाषेचा अपमान करावा. आणि जर झाली असेल चूक ती लक्षात आणून दिली ती गोष्ट मान्य करतो, पण त्यांनी बुद्धी पुरस्कार केली हे आरोप चुकीचे आहे. दिलगिरी व्यक्त केली. आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर तर या विषयावर पडदा पडला पाहिजे. हो, एक शेवटचा प्रश्न आहे. शिवसेना खासदार सुटीच्या घडामोडीनंतर ठाकरेंच्या शिवसेना लोकसभा अध्यक्षांनी आज भेटीला बोलवले. प्रोसेस आहे एक प्रकारे. कोणताही गट ज्यावेळेस स्थापन होतो तो स्थापन झाल्यानंतर अध्यक्षांना वाटलं असेल त्यांना बोलवायचं तर बोलवलं असेल. प्रोसेस आहे ती. काय होऊ शकतं? काय होणार आहे? गटाला मान्यता अध्यक्षांनीच दिलेली आहे. ठाकरेंच्या सेनेला बोलवलं जाते लोकसभा अध्यक्षांनी ठाकरेंना बोलवलेलं आहे. बोलू द्या ना. अहो, कायद्याच्या बाहेर तर कोणीच जात नाही ना. शेवटी कायदा आहे, घटना आहे, घटनेच्या आधारावर सगळ्या गोष्टी होतात. खूप शिंदे साहेब सुद्धा येऊ शकले म्हणून आपल्यास या ठिकाणी पाठवलेले आहे. त्यांनी त्यांच्या आईच्या या ठिकाणी चांदीचा दर देखील दिलेला आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी मागच्या वेळेस शब्द दिला होता ज्यावेळेस मुक्ताईला आले होते आणि त्यांचा खूप विश्वास या ठिकाणी मुक्ताईवर आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी चांदीचा रथ देईन आणि आज त्यांनी जवळपास 1 करोड रुपयाचा चांदीचा रथ मुक्ताईला दिलेला आहे. ती दिंडी जाते, त्यामुळे आम्ही जिल्ह्याचे 3 मंत्री महोदय आणि आमदार महोदय दिंडीचं प्रस्थान करण्याकरता या ठिकाणी जातो. सुरू झालंय पाणी, तेच मागणार होतो. चलो.